नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत सराफ, श्री शिवाजी महाविद्यालय, सैनिक शास्त्र विभाग, भारताची राष्ट्रीय सुरक्षा पेपर क्रमांक 9 या अंतर्गत त्यातील युनिट नंबर 4 भारताचे संरक्षण धोरण या संदर्भात हे दुसरं व्हिडिओ लेक्चर्स मी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहे। या व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी आपल्यासोबत आज भारताच्या संरक्षण धोरणाची उद्दिष्टे या संदर्भात चर्चा करणार आहे। भारताच्या संरक्षण धोरणाची उद्दिष्टे याच्यासोबत चर्चा करताना याची मी दोन तीन भागामध्ये त्याचं मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे। म्हणजे ती जी संरक्षण धोरणाची उद्दिष्टे आहेत ती आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं लक्षात घेता येईल। राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संरक्षण धोरण आखले जाते। सशस्त्र सैन्य दलांनी काय साध्य केले पाहिजे याचे मार्गदर्शन संरक्षण धोरणाने प्रस्तुत केलेल्या रूपरेषेद्वारे स्पष्ट होतात। म्हणजे काय की राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एक प्रकारचं संरक्षण धोरण हे निर्माण केलं जातं आणि या संरक्षण धोरणाची भूमिका सशस्त्र सैन्य दलांनी योग्य प्रकारे पार पाडावी अशी त्यामध्ये अपेक्षा असते। म्हणजे आपण जे धोरण ठरवतो ते कशाच्या अनुषंगाने ठरवतो तर प्रामुख्यानं भारताला असणारे धोके लक्षात घेऊन। आणि म्हणून मग भारताच्या संरक्षण धोरणाची उद्दिष्टे कोणती असतील तर भारताच्या हितसंबंधाला जे अडथळे निर्माण होत आहेत ते अडथळे निर्माण होऊ नये या उद्देशाने आपल्या सैन्य दलाने कार्यरत असणं आवश्यक आहे। मग त्यासाठीच सैन्य दल हे मजबूत करणं, भक्कम करणं हे देखील काळाची गरज असते आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकार वेळोवेळी पावले उचलत असते। भारताच्या संरक्षण धोरणाची उद्दिष्टे लक्षात घेताना आपल्याला प्रामुख्याने बाहेरील धोके कोणते आहेत हे लक्षात घ्यावे लागतील। त्यामध्ये आपण सर्वप्रथम बघू की पहिलं जे उद्दिष्ट आहे ते पाकिस्तान व चीनकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देणे। भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याबरोबरच पाकिस्तान या राष्ट्राची निर्मिती झाली। म्हणजे भारतामधूनच त्याची निर्मिती झाली आणि पाकिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं। धर्माच्या आधारावर ही झालेली जी फाळणी आहे त्याच्यातून असा उद्देश साध्य झाला होता की दोन्ही ज्या धर्माच्या आधारावर भारतामध्ये जे अंतर्गत तणाव निर्माण झाला होता, अशांतता निर्माण झाली होती की ही राष्ट्राची निर्मिती झाल्यामुळं साहजिकच चांगले संबंध निर्माण होतील आणि भविष्य काळामध्ये भारत आणि पाकिस्तान एक चांगल्या प्रकारचे शेजारी म्हणून निर्माण होतील। पण पाकिस्तानकडनं होणाऱ्या हालचाली आणि पाकिस्तानचं असणारं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये भारताविषयी सातत्यानं असणारा जो द्वेष आहे आणि या द्वेषाच्या माध्यमातून पाकिस्ताननं भारताविरोधात जे धोरण आहे ते धोरण भारत विरोधी धोरण म्हणून निर्माण केलं दिसून येतं। आणि म्हणून मग पाकिस्तानच्या या धोरणाच्या विरोधात भारताला सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करावे लागलेले आहेत। उदाहरणास्वरूपात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत 4 युद्ध झालेली आहेत आणि या 4ही युद्धाच्या वेळेस भारताला पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करावी लागली आणि पाकिस्तानला योग्य धडा शिकवावा लागला। या सांगण्यामागचा उद्देश असा आहे मित्रांनो की पाकिस्तानचं जे धोरण आहे ते नेहमी भारत विरोधी राहिलेलं आहे आणि भारताने कधीही आक्रमक आणि युद्धखोर अशा प्रकारची भूमिका आपली निर्माण केली नाही। उलट आपल्या संरक्षण धोरणामध्ये भारतानं नेहमीच व्यापकता दाखवलेली आहे की भारताच्या हितसंबंधाचे रक्षण करायचे, त्यासाठी परकीय राष्ट्रावर स्वतःहून कोणत्याही प्रकारची कारवाई करायची नाही ही भारतानं वेळोवेळी भूमिका पार पाडलेली आहे। पाकिस्तानसोबत आपल्याला काश्मीर प्रश्न असेल, सियाचीन प्रश्न आहे, त्याच्यानंतर सर क्रीकचा सीमारेषेचा विवाद आहे, जे गुजरातच्या कच्छच्या आखातामध्ये असणारी जी समुद्रधुनी आहे त्यावरून निर्माण झालेला हा वाद आहे। प्रामुख्याने या 3 समस्या पाकिस्तानसोबत आपल्याला दिसून येतात की या समस्यांच्या माध्यमातून पाकिस्तानने नेहमी भारतावर वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे अतिक्रमण व आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी त्यांनी वैचारिक आक्रमण केलेले आणि लष्कराद्वारे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि वेळोवेळी
भारतीय सैन्याने त्यांचं जे आक्रमण आहे, त्यांचा जो धोका आहे तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आपण जे संरक्षण धोरण आखलेलं आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानकडनं निर्माण होणारा धोका हा लक्षात घेऊन त्या धोक्याच्या विरोधात आपल्या सशस्त्र सैन्य दलाने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे कारवाई केलेली आपल्याला दिसून येईल. पाकिस्तानकडून निर्माण होणारे जे धोके आहेत ते अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांना भारतीय सैन्य दलाने चांगल्याच प्रकारे प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामध्ये मग काश्मीरचं संरक्षण असेल, सियाचीन भूप्रदेश आहे आणि सरक्रीक सीमारेषेचा विवाद असलेल्या भागाचं संरक्षण करण्याची भूमिका आहे. यावेळेस भारतीय सैन्य दलाने योग्य प्रकारची भूमिका निभावलेली आपल्याला दिसून येईल. उदाहरणार्थ 1947-48ला पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावरून त्या ठिकाणी विवाद उकरून काढला आणि काश्मीरच्या भूभागावर आक्रमण केले. त्यावेळेस काश्मीरचे तत्कालीन जे राजे होते हरिसिंग यांनी काश्मीर हे स्वतंत्र संस्थान राहील अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. पण पाकिस्तानने केलेल्या आक्रमणामुळे त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि काश्मीरचा भूप्रदेश हा भारतामध्ये त्याचं ऑक्टोबरमध्ये विलिनीकरण केलं. आणि ज्यावेळेस विलिनीकरण केलं त्याच वेळेस भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचा मुकाबला केला. तोपर्यंत भारतीय सैन्याने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. ही भारताची एक भूमिका तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरा जो मुद्दा मी या ठिकाणी सांगतो तो म्हणजे सियाचीन भूप्रदेश. काश्मीरच्या वरच्या भागाकडे असणारा हा सियाचीन भूप्रदेश फार मोठ्या प्रमाणामध्ये जिथं हिमवर्षाव होतो आणि जिथलं तापमान हे उणे 50°C इतकं तिथलं विरळ तापमान आहे. आणि अशा विरळ तापमानामध्ये पाकिस्तानने 1980च्या दशकामध्ये त्यांच्या नकाशाच्या माध्यमातून सियाचीन भूप्रदेश हा त्यांच्या बाजूने दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या भूभागावर त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. 1984ला भारतीय सैन्याने ऑपरेशन मेघदूत या नावाखाली पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि सियाचीनच्या भूप्रदेशावर परत आपण ताबा मिळवला. आणि सियाचीनच्या एवढ्या विरळ हवामानामध्ये असलेल्या भूभागामध्ये भारतीय सैन्य आज निडरतेने त्या ठिकाणी संरक्षणाची भूमिका पार पाडत आहे. म्हणजे भारताच्या अखंडतेचं अस्मितेचं संरक्षण करण्याचं काम या ठिकाणी आपले सैन्य दल करताना दिसून येईल. आणि सरक्रीक सीमारेषेचा विवाद हा पाकिस्तानने 1965च्या काळामध्ये उकरून काढला आणि त्या माध्यमातून त्या भूभागावर जवळपास आपला दावा सांगितला. आणि त्याच्यामुळंच भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965चं युद्ध होण्यामागचं कारण काश्मीरचा भूप्रदेश होता, पण सर्वात महत्त्वाचा जो होता तो सरक्रीक सीमारेषा विवाद. आणि त्यामुळे कच्छच्या रणामध्ये झालेला हा संघर्ष भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव केला. पाकिस्तानला त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली. म्हणण्याचा उद्देश हा आहे की पाकिस्तानकडनं भारताच्या संरक्षण व्यवस्थेला वेळोवेळी जे आव्हान निर्माण करण्यात आलेलं आहे त्या आव्हानाचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य हे भारतीय सैन्य दलाने दाखवून दिलेलं आहे. म्हणजेच जे संरक्षण धोरण ठरवलेलं आहे त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याचं काम हे भारतीय सैन्याने केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. भारताचा जो दुसरा शेजारी आहे तो म्हणजे चीन. वास्तविक पाहता चीन भारतानंतर स्वतंत्र झाला. 1949ला चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि चीन एक साम्यवादी राष्ट्र म्हणून जगामध्ये पुढे आलं. भारताने नेहमीच शेजारील राष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याला प्राधान्य दिलं आणि 1949ला स्वतंत्र झालेल्या चीनला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी भारतानं मान्यता दिली. चीनसोबत आपण मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न केले, पण चीननं वेळोवेळी भारतीय सीमारेषेवर विवाद उकरून आपली विस्तारवादी भूमिका ही दाखवलेली दिसून येते. 1950ला चीनने तिबेटवर आक्रमण केले आणि तो प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि भारत आणि चीन यांच्या सीमारेषा ह्या एकमेकांसोबत जोडल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतील. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये जी ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेली जी मॅकमोहन सीमारेषा होती त्या मॅकमोहन सीमारेषेला चीननं नंतर वारंवारपणे ती सीमारेषा मान्य नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली दिसून येते. आणि मग सीमारेषेचा विवाद उकरूनच 1962ला चीनने भारतावर आक्रमण केले
आणि आक्रमण करून जवळपास भारताचा 38,000 वर्ग किलोमीटर हा भूप्रदेश चीनने ताब्यामध्ये घेतला. म्हणजे भारताने ज्यावेळेस चीनसोबत मैत्रीची भूमिका निभावली त्यावेळेस चीननं विश्वासघात करून भारतावर एक प्रकारे आक्रमण केले. या आक्रमणाला भारताने वेळोवेळी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. 1962च्या युद्धामध्ये भारत थोडा गाफील राहिला, पण त्यानंतर भारताने सातत्याने सीमारेषेवर होणारे जे विवाद आहेत त्या विवादाला चीनसोबत वेगवेगळ्या प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. मग 1967 साली देखील हा संघर्ष झाला होता. त्या संघर्षामध्ये देखील भारताने चीनचा प्रतिकार केला. 2017ला डोकलाम विवाद निर्माण झाला. या डोकलाम विवादामध्ये भारतीय सैन्याने कोणत्याही प्रकारे माघार न घेता योग्य प्रकारची मुत्सद्दी धोरण निर्माण करून भारतीय सैन्याने त्या ठिकाणी चीनच्या प्रत्येक प्रतिकाराला प्रत्युत्तर दिलेले आपल्याला दिसून येईल. आता सध्याच्या काळात आपण बघतो की 2020मध्ये चीननं कोरोना संक्रमण काळामध्ये भारतासोबत लडाखच्या भूभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सीमाविवाद उकरून काढलेला आहे. त्याच्यामध्ये गलवान खोरे आहे, पेंगाँग लेक आहे, डेमचोक भाग आहे. या वेगवेगळ्या भागामध्ये चीन घुसखोरी करून भारतीय सैन्याला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्याने देखील तशाच प्रकारे त्यांना प्रत्युत्तर दिलेलं दिसून येत आहे. आज जवळपास 2 ते 3 महिने झाले चीनसोबत या लडाखच्या भूभागावर भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष हा दिसून येतो आहे. आणि मानसशास्त्रीय युद्धतंत्राद्वारे चीन भारतीय सैन्याला व भारतीयांचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. पण भारताच्या संरक्षण धोरणामध्ये भारताच्या अखंडतेचे आणि भारताच्या सीमा भागाचे रक्षण करण्याचे सामर्थ्य हे भारतीय सैन्यदल करताना आपल्याला दिसून येईल. म्हणजेच भारताच्या संरक्षण धोरणामध्ये चीनकडून जो निर्माण होणारा धोका आहे या धोक्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रत्युत्तर देण्याचं काम हे भारतीय सैन्यदल करताना आपल्याला दिसून येईल. म्हणूनच आज चीन आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या सोबत असणारा जो सीमाविवाद आहे या सीमाविवादावरून निर्माण झालेली जी आघाडी आहे या आघाडीवर लढण्यासाठी भारतीय सैन्यदल कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येतं. भारताच्या संरक्षण धोरणामध्ये भारतानं कधीही चीनच्या कोणत्याही भूभागावर आक्रमण केलं नाही किंवा तो भूभाग आपल्या ताब्यामध्ये बळकावण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण चीननं अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका घेतलेली असल्यामुळं चीनसोबत जरी आपले आर्थिक आणि व्यापारी संबंध चांगल्या प्रकारे निर्माण झालेले होते तरी पण चीनच्या या भूमिकेमुळं भारतानं आपल्या संरक्षण धोरणामध्ये आक्रमकपणा निर्माण केलेला आहे. आणि चीनच्या प्रत्येक हालचालीला लष्करी हालचालीला त्याच प्रकारे प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न भारतीय सैन्याकडनं होताना आपल्याला दिसून येईल. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते काश्मीर व ईशान्य भारतातील दहशतवाद व फुटीरवादी प्रवृत्तींना विरोध करणे. भारताचा जो भूभाग आहे काश्मीर त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने सुरुवातीला तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे की पाकिस्तानसोबत मोठ्या प्रमाणामध्ये आपला काश्मीरवरून संघर्ष आहे. आणि भारताचा ईशान्य पूर्वेकडील भाग ज्याच्यामध्ये आसाम, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश हे ईशान्य पूर्वेकडील राज्य येतात. या ईशान्य पूर्वेकडील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुटीरवादी गट आहेत आणि काश्मीरकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी गट आहेत. अशा या वेगवेगळ्या दहशतवादी गटाचा आणि फुटीरवादी गटांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्यदल कार्यरत आहे. आणि या दहशतवादाने आणि या फुटीरवादी गटाने भारताच्या काश्मीरमध्ये आणि ईशान्य पूर्वेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस निर्माण केलेला आहे. आणि या विध्वंसाला प्रत्युत्तर देण्याचं काम या ठिकाणी भारतीय सैन्य करत आहे. आपण सर्वप्रथम काश्मीरच्या भागाकडे वळूया. पाकिस्तानला ज्यावेळेस लक्षात आलं की भारतासोबत समोरासमोरचा संघर्ष करून आपण युद्ध जिंकू शकत नाही त्यावेळेस 1980 नंतर पाकिस्तानने ऑपरेशन टोपाज या नावाखाली भारतामध्ये सीमापार दहशतवादी गटांना प्राधान्य दिलेलं दिसून येतं. आणि त्याच्या माध्यमातून धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर काश्मीर खोऱ्यातील युवकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला आहे. आणि मग त्या भागामध्ये दहशतवादी गट तयार करणे, त्या दहशतवादी गटांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण देणे, त्यांना शस्त्रास्त्र देणे, त्यांना आर्थिक रसद पुरवणे अशी वेगवेगळ्या प्रकारची कार्यवाही पाकिस्तानकडनं केली जाते.
आणि मग काश्मीर खोऱ्यामधील असणाऱ्या या दहशतवादी जे गट आहेत त्याच्यामध्ये लष्कर ए तोयबा असतील, जैश ए मोहम्मद आहे, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट आहे, ह्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांच्या विरोधात भारतीय सैन्य दल वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करत आहे. याच्यामध्ये भारतीय सैन्य दलाला बऱ्याच ठिकाणी यश देखील प्राप्त झालेलं आहे, पण याच्यामध्ये भारतीय सैन्य दलातील अनेक जवानांना त्या ठिकाणी शहीद व्हावं लागलं आहे. त्यानंतर अनेक सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी ठार झालेले आहेत. तरी देखील काश्मीरच्या बाबतीमध्ये भारतानं कोणत्याही प्रकारची लवचिक भूमिका घेतलेली दिसून येत नाही. अतिशय कठोरतेनं पाकिस्तानच्या या दहशतवादी गटांना व त्यांच्या असणाऱ्या समर्थकांना प्रत्युत्तर देण्याचं काम या ठिकाणी आपण करत आलेलो आहे. आणि भारतानं वेळोवेळी आपल्या संरक्षण धोरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे की काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि या अविभाज्य घटकाच्या बाबतीमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. आणि काश्मीरचा प्रश्न हा संघर्षाद्वारे नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बोलाचालीद्वारे तो सुटू शकतो. पण पाकिस्तानने नेहमीच काश्मीरच्या बाबतीमध्ये एक हिंसक आणि एक द्वेषमूलक राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम भारताने राजकीय लष्करी पातळीवर केलेलं आपल्याला दिसून येईल. ईशान्य पूर्वेकडील भागामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे फुटीरतावादी गट आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं उल्फा, नागा अशा प्रकारचे गट आहेत. त्या गटातील तसं पाहिलं तर ईशान्य पूर्वेकडील भागामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फुटीरतावादी संघटना आहेत आणि या फुटीरतावादी संघटनांना अप्रत्यक्षपणे चीनचे समर्थन आहे. म्हणजे भारताची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी अशा प्रकारच्या फुटीरतावादी गटांना चीनने अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलेला दिसून येतो. म्हणून या फुटीरतावादी गटांच्या प्रवृत्तींचा सातत्याने विरोध करण्यासाठी भारताने त्या भागामध्ये चांगल्या प्रकारची लष्करी कारवाई देखील केलेली दिसून येते. ईशान्य पूर्वेकडील भागामध्ये भारताने एक स्वतंत्र धोरण निर्माण केलेलं आहे आणि त्या धोरणाच्या आधारे ईशान्य पूर्वेकडील भागामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतील. आणि भारताने वेळोवेळी ईशान्य पूर्वेकडील फुटीरतावादी गटासोबत समन्वय साधण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे व त्यांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय, तर ईशान्य पूर्वेकडील भाग जर सुरक्षित असेल तर चीनसारख्या राष्ट्राला आपण सहजपणे त्याचा प्रतिकार करू शकतो. त्यासाठीच भारत ईशान्य पूर्वेकडील फुटीरतावादी जे गट आहेत त्यांचा विरोध करणे हे भारताच्या संरक्षण धोरणाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते भारताचा सागरी मार्ग सुरक्षित ठेवणे. जवळपास आपण बघतो की भारताच्या तिन्ही दिशेला समुद्री सीमा आहेत. म्हणजे पश्चिमेला, दक्षिणेला आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेला हिंद महासागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या तिन्ही दिशेला भारताच्या नौदलाच्या कमांड्स आहेत आणि भारताचा जो सागरी मार्ग आहे त्या सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही भारतीय नौदलाची आहे. या नौदलाला मदत करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि या भारतीय सागरी मार्गाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असल्यामुळं साहजिकच भारताचे जे हितसंबंध आहेत ते सागरी मार्गावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. भारताचा जगासोबत जो व्यापार आहे तो प्रामुख्याने 80% व्यापार हा सागरी मार्गाद्वारे आहे. आणि जर सागरी मार्ग सुरक्षित असेल तर भारताचे हितसंबंध सुरक्षित राहतील, भारताचा व्यापार सुरक्षित असेल तर साहजिकच भारताची आर्थिक प्रगती होईल आणि भारताचं सामर्थ्य त्या ठिकाणी टिकून राहील. म्हणून भारताचा जो सागरी मार्ग आहे त्या सागरी मार्गाचे संरक्षण करणे हे भारताच्या संरक्षण धोरणाचं एक प्रामुख्यानं उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय नौदल हे कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येईल. आज आपल्याला भारतीय नौदलासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे युद्धनौका, विमानवाहक युद्धनौका, त्याच्यासाठी असणारी लढाऊ विमाने, आण्विक पाणबुड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिगेट्स, विनाशिका या सर्व युद्ध साहित्याची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. वेळ प्रसंगी आपण इतर राष्ट्रांकडून ते खरेदी करत आहोत व आपल्या देशामध्ये देखील त्याचं निर्माण करत आहोत. भारताचं नौदल हे जगातील एक सामर्थ्यवान नौदलापैकी एक ओळखण्यात येतं आणि भारताचा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठीच या भागातील परकीय सत्तांना सातत्याने विरोध केलेला दिसून येतो. म्हणूनच आज भारताच्या हिंद महासागर असेल
किंवा बंगालचा उपसागर असेल किंवा पश्चिम अरबी समुद्र असेल, या भागामध्ये भारतीय नौदलाचा दबदबा आहे. अमेरिका, जपान, फ्रान्स यासारखी नौदलातील महत्त्वपूर्ण असणारी जी राष्ट्र आहे, नौदल शक्ती असणारी राष्ट्र, ही भारतीय नौदलासोबत सातत्यानं सराव करून त्यांचं सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात किंवा भारतीय नौदलासोबत युद्ध सराव करून भारताला एक प्रकारे सपोर्ट करण्याचं किंवा सहकार्य करण्याचं काम करताना या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा की या राष्ट्रांचा जो वाहतूक मार्ग आहे, व्यापारी वाहतूक मार्ग, तो देखील या भागातून आहे. म्हणूनच त्या राष्ट्रांना असं वाटतं की भारतीय नौदलाचं या सागरी मार्गामध्ये वर्चस्व असेल तर साहजिकच त्यांचे देखील हितसंबंध हे जोपासल्या जातील. म्हणून भारत सातत्यानं सागरी मार्गाचे संरक्षण करणं हे भारताच्या संरक्षण धोरणाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्या पुढे दिसून येईल. त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते शत्रूंनी अण्वस्त्राच्या मदतीने प्रथम हल्ला केल्यास तशाच प्रकारचा प्रतिहल्ला करण्याची तयारी ठेवणे. भारताने कधी अण्वस्त्र धोरण व आण्विक शक्तीच्या बाबतीमध्ये शांततामय व संयमी भूमिका ही निभावलेली आहे. ज्यावेळेस 1964ला चीनने आण्विक चाचणी घेतली, त्यानंतर 1965ला पाकिस्तानसोबत भारताला युद्ध करावं लागलं, 1971ला देखील पाकिस्तानसोबत युद्ध करावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये भारताने 1974ला पोखरणमध्ये सर्वप्रथम आण्विक चाचणी घेतली आणि या आण्विक चाचणी घेतल्यानंतर भारताने त्या ठिकाणी भूमिका मांडली की भारताचं जे अण्वस्त्र धोरण आहे ते शांततामय कार्यासाठी असणार आहे. म्हणजे भारताकडे अण्वस्त्र किंवा अणुबॉम्ब निर्माण करण्याची क्षमता ही निर्माण झालेली आहे, पण भारत हा अणुबॉम्ब बनवणार नाही किंवा अण्वस्त्र क्षमताही विकसित करणार नाही, ही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी भारताने दाखवून दिली. पण नंतर बदलत्या काळामध्ये परिस्थिती ही बदलत गेली आणि चीन, पाकिस्तान, अमेरिका अशा प्रकारची एक युती निर्माण झाली. पाकिस्तानने छुप्या मार्गाने अणुबॉम्ब बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश देखील प्राप्त झालेलं दिसून येतं. आणि म्हणूनच मग भारताने 1998ला वास्तववादी भूमिका घेतली आणि अण्वस्त्राची चाचणी घेऊन 11 मे व 13 मे 1998ला अण्वस्त्राची चाचणी घेऊन भारताने सर्वप्रथम अशी भूमिका घेतली की भारत हा अण्वस्त्र क्षमता असणारे राष्ट्र आहे, पण भारत अण्वस्त्र क्षमतेचा उपयोग सर्वप्रथम कधीही करणार नाही. पण जर शत्रूने भारतावर जर अणुहल्ला केला तर तशाच प्रकारे प्रत्युत्तर देण्याची क्षमता ही भारताने विकसित केलेली आहे आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामाला ते शत्रू राष्ट्र जबाबदार राहील. म्हणजे एखाद्या शत्रू राष्ट्राने जर भारतावर अण्वस्त्र हल्ला केला, उदाहरणार्थ पाकिस्तानने जर भारतावर अण्वस्त्र हल्ला केला तर भारत तशाच प्रकारे त्याला प्रत्युत्तर देईल. पण भारत कधीही स्वतःहून कोणत्याही राष्ट्रावर कोणत्याही प्रकारे अण्वस्त्राचा हल्ला किंवा अणुबॉम्बचा हल्ला सर्वप्रथम करणार नाही. पण आपल्याकडे अशा प्रकारची क्षमता भारत निर्माण करेल की ज्यामुळं आपल्यावर जर अणुहल्ला झाला तर ते अणुहल्ला झाल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारची क्षमता असेल की आपण त्या राष्ट्राला अशा प्रकारचं प्रत्युत्तर देऊ की ते राष्ट्र आपला अणुहल्ला सहन करण्याची क्षमता ही त्याच्यामध्ये राहणार नाही. म्हणजेच भारताने अण्वस्त्र धोरणाच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण धोरणाची व्यापकता या ठिकाणी दर्शवलेली आपल्याला दिसून येईल. म्हणण्याचा उद्देश असा आहे विद्यार्थी मित्रांनो की भारत अण्वस्त्र क्षमता संपन्न असणारा राष्ट्र आहे, पण त्याचा भारत कधीही दुरुपयोग करणार नाही. जर परकीय शत्रूने तशा प्रकारची भूमिका घेतली तर त्याला तशाच प्रकारे प्रत्युत्तर देण्यात येईल. भारताच्या संरक्षण धोरणाच्या उद्दिष्टांची काही ओळख या ठिकाणी आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपल्यासमोर दिली आहे. बोलताना थोडं संवादामध्ये कमी जास्त होऊ शकतं, तर आपण ती भूमिका समजून घ्यावी आणि या धोरणाच्या उद्दिष्टाच्या संदर्भात काही अडचण असेल तर आपण माझ्याशी संवाद साधावा. धन्यवाद.